रोजमेरी वॉटर कसं बनवायचं, ते कसं यूज करायचं, त्याचे फायदे काय आहेत आपल्या केसांसाठी, हे सगळं काही डिटेल मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे। त्यानंतर रोजमेरी ऑइल जे आहे ते सुद्धा कसं बनवायचं घरच्या घरी, ते कसं यूज करायचं, त्याचे फायदे सुद्धा आपण पाहिलेले आहेत। बघा आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, जर तुम्हाला रोजमेरी वॉटर बनवायला इतका वेळ नसेल म्हणा किंवा जर तुम्हाला रोजमेरी ऑइल बनवायला इतका वेळ नसेल तर मार्केटमधली एक अशी वस्तू आपल्याला आणायची आहे ज्यामुळे तुमच्या केसांमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे। आणि हे रोजमेरी ऑइल किंवा रोजमेरी वॉटर जे बनवायचं झंझट आहे ते तुम्हाला अजिबात जमत नसेल तर तुम्ही ही वस्तू वापरू शकता जी की रोजमेरी पासूनच बनलेली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरीताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा या व्हिडिओमध्ये आपण शॅम्पू करताना त्या शॅम्पू मध्ये म्हणा किंवा शॅम्पूच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू मिक्स करणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांमध्ये जादुई कमाल दिसणार आहे। आता जादुई यामुळे म्हणते की तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारची मेहनत घ्यायची नाहीये, फक्त आणि फक्त 4 थेंब तुमच्या केसांवरती वर्क करणार आहेत आणि याचा रिझल्ट तुम्हाला 1 महिन्यामध्ये दिसणार आहे। सुरुवातीला सांगते की 1 महिना कंटिन्यू याला वापरायचा आहे, तुम्हाला हेअर ग्रोथ जी आहे ती झपाट्याने होताना दिसणार आहे। बघा यापूर्वी रोजमेरी वॉटर यूज केलेला आहे, रोजमेरी ऑइल यूज केलेला आहे। परत सांगते की त्यासाठी ते बनवण्यासाठी किंवा ते यूज करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, पण इथं काय आहे आपल्याला अजिबात वेळ नसेल, तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला अजिबात यासाठी या गोष्टी बनवण्यासाठी वेळ द्यायची गरज नाहीये। फक्त आणि फक्त 4 थेंब आपल्या केसांवरती कमाल करणार आहेत। आता बघा आपण शॅम्पू तर करतोच, शॅम्पू करण्यासाठी आपण वेळ तर देतोच, म्हणजे आठवड्यातून तुम्ही एकदा करत असाल, 2दा करत असाल, 3दा करत असाल, जितक्या पण वेळा तुम्ही शॅम्पू करताय प्रॉपर तुम्ही तेवढा वेळ त्याला देताय। मग आता बघा याच शॅम्पू मध्ये ती वस्तू मिक्स करायची आहे आणि ती वस्तू कोणती आहे परत सांगते। तर ही वस्तू रोजमेरी पासूनच बनलेली आहे। रोजमेरी जे आहे आपल्या केसांवरती कोणत्या पद्धतीने कार्य करतं, वर्क करतं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा जर तुम्हाला रोजमेरी वॉटर बनवणं शक्य नसेल, परत सांगते जर तुम्हाला ऑइल बनवणं शक्य नसेल रोजमेरीचं तर तुम्ही ह्या बघा हे जे आहे तुम्हाला लक्षात येत असेल तर हे सुद्धा रोजमेरी पासूनच बनलेलं आहे। रोजमेरी इसेन्शियल ऑइल हे खूप जास्त फास्ट वर्क करतो तुमच्या केसांवरती। आता हे कसं वापरायचं बघा, याला कुठल्याही प्रकारे सेपरेट टाइम द्यायची गरज नाहीये। नॉर्मल आपण ज्या पद्धतीने शॅम्पू करतो त्या पद्धतीनेच करायचं आहे। एका मगामध्ये कोमट पाणी घ्या, त्यामध्ये तुम्हाला जितका शॅम्पू मिक्स करायचा आहे, कोणता शॅम्पू मिक्स करायचा आहे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड असणार आहे, तितका शॅम्पू मिक्स करायचा आणि याचे फक्त आणि फक्त तुम्हाला 4 थेंब मिक्स करायचे आहेत। फक्त आणि फक्त 4 थेंब, जास्त सुद्धा यूज करायचं नाहीये। जास्त जर यूज केला तर मग ते तुम्हाला फायदा देण्याऐवजी नुकसान सुद्धा देऊ शकतं, म्हणून सांगते की जास्तीत जास्त 4 थेंब आणि 1-2 थेंब जरी मागं पुढे झालं तर काही हरकत नाही, पण 4 चे 8 होऊ नये, 8 चे 12 होऊ नये यासाठी सांगते की आपल्याला मोजून 4 थेंब टाकायचे। चुकून एखाद्या वेळेस 5 थेंब पडले किंवा 6 थेंब पडले तर चालून जाईल, पण मोजून आपल्याला शक्यतो प्रयत्न करायचा की 4 थेंब घ्यायचे आहेत आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे ज्या पाण्याने आपण शॅम्पू करतोय। म्हणजे मगामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये शॅम्पू मिक्स केला। कधीही शॅम्पू वापरताना केसांना डायरेक्ट शॅम्पू लावायचा नसतो, हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर काय केलं आपण, पाणी घेतलं, मगामध्ये कोमट पाणी घेतलं, कोमट घ्या, थंड घ्या, कोणतंही घ्या, तुमच्यावर डिपेंड असणार आहे कोणतं घ्यायचं आहे। तर कोमट पाणी घेतलं, त्यामध्ये शॅम्पू मिक्स केला आणि याचेच फक्त आणि फक्त 4 थेंब मिक्स केले। पाणी व्यवस्थित ढवळून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि ज्या पद्धतीनं तुम्ही शॅम्पू करताय, केस धुताय त्या पद्धतीनं तुम्हाला केस धुवून काढायचे आहेत आणि हे नियमित आठवड्यातून 2 वेळा असं नियमित 1 महिन्यापर्यंत करायचं आहे। बघा जास्त वेळा सुद्धा शॅम्पू केलेला चांगला नसतो, केस ड्राय होतात, त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा शॅम्पू करत असाल तर चांगली गोष्ट आहे। जास्तीत जास्त तुम्ही 3 वेळा करू शकता, 3 पेक्षा जास्त वेळा शॅम्पू करायचा नसतो, नाहीतर आपले केस जे आहे ते ड्राय होतात। त्यामुळे सांगते हे तुम्ही शॅम्पू मध्ये मिक्स करायला सुरुवात करा। फक्त 4 थेंब घालायचे आहेत आणि 1 महिन्यामध्ये तुम्हाला हेअर ग्रोथ झालेली दिसणारी आहे। आता बघा इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची मेहनत घ्यायची गरज नाही। रोजमेरी आणा, त्याचं रोजमेरी वॉटर बनवा किंवा रोजमेरी आणा, रोजमेरी ऑइल बनवा, हे झंझट तुम्हाला असणार नाहीये। तेवढंच वर्क हे रोजमेरी इसेन्शियल ऑइल करत असतं। बघा अशा प्रकारचे भरपूर सारे ऑइल असतात, इसेन्शियल ऑइल्स असतात जे त्याचा वापर आपल्याला माहित नसतो। या एक प्रॉपर पद्धतीने तुम्ही जर याला फॉलो म्हणजे नियमित फॉलो केला तर तुमच्या केसांवरती खूप छान असा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे सांगते की याचा वापर आजपासूनच सुरुवात करा। जर तुम्हाला
हे कुठून खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर कुठं मिळत असेल तर ठीक आहे. सोलापूरकरांसाठी सांगते, सोलापूरकर मधल्या मारुतीला जिथं पण बाळूगोटेची दुकानं आहेत त्या लाईनला तुम्हाला हे मिळेल. जर तिथं मिळालं नाही, शक्यतो तिथं मिळेलच. जर तुम्हाला तिथून घ्यायचं नसेल किंवा सोलापूर बाहेरचे कोणी असाल तर त्यांच्यासाठी मी इथं व्हिडिओच्या खालच्या साईडला प्रोडक्ट म्हणून टॅग केलेला आहे, तुम्ही तिथून खरेदी करू शकता. किंवा व्हिडिओमध्ये इथं कुठंतरी तुम्हाला एक सिम्बॉल येईल किंवा बाण येईल, तिथून पण तुम्ही खरेदी करू शकता. त्याला क्लिक करायचं आणि तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवरती पोहोचू शकता आणि तिथं ऑफरमध्ये हे जे इसेन्शियल ऑइल आहे ते खरेदी करू शकता. या पद्धतीनं तुम्ही जर फॉलो केलात, परत सांगते, या पद्धतीनं जर तुम्ही फॉलो केलात तर 1 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. तर नक्की ट्राय करा. कुठल्याही मेहनतीशिवाय तुमचे केस नक्की वाढणारे आहेत. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.